सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहूया. विषय आहे मराठी आणि 02 हा मराठीचा कोड आहे. प्रश्नपत्रिका आहे 23 फेब्रुवारी 2024 म्हणजे यावर्षी झालेली प्रश्नपत्रिका आहे ही. इथे सीट नंबर टाकण्यासाठी जागा असते. 3 तास वेळ आहे. 11 पेजेस किंवा पानं आहेत या प्रश्नपत्रिकेला आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. यावर्षीची ही प्रश्नपत्रिका आपण या चॅनलवर पोस्ट केलेली आहेच. आता याची उत्तरं कशी लिहायची ते आपण पाहूया. सूचना कृतीपत्रिकेसाठी दिलेल्या असतात त्या वाचायच्या आणि फॉलो करायच्या. कृतीपत्रिकेसाठी सूचना: 1. आकलन कृती व व्याकरण यामधील आकृत्या किंवा चौकटी पेनाने अथवा पेन्सिलीने व्यवस्थित काढाव्यात. म्हणजे चौकटी पेन किंवा पेन्सिल वापरून काढू शकता. 2. स्वच्छता, नीटनेटकेपणा, लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. सुव्यवस्थित पेपर लेखन करायचं आहे. आपण याची उत्तरपत्रिका पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 80 गुणांची खूप मोठी आहे, त्यामुळे मी याचे 2 भाग केलेले आहेत व्हिडिओचे. पहिलं व्हिडिओ लेक्चर घेतलेलं आहे, त्यामध्ये विभाग पहिला आणि दुसरा घेतला आहे. ते व्हिडिओ लेक्चर मी या चॅनलवर पोस्ट केलेलं आहे. आज या व्हिडिओमध्ये 3रा, 4था आणि 5वा विभाग म्हणजे कथा, उपयोजित मराठी आणि व्याकरणावरच्या कृती आपण सोडवणार आहोत. चला तर पाहूया. या वर्षीची म्हणजे 2024ची बोर्ड परीक्षेची मराठी विषयाची प्रश्नपत्रिका. ही जी 11वी 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर पोस्ट केलेले आहेत. ते पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. चला विभाग क्रमांक 3रा, 4था, 5वा आपण सोडवूया. विभाग 3रा साहित्य प्रकार कथा. यावर एकूण 10 गुणांच्या कृती असणार आहेत. कृती क्रमांक 3: खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. त्याला 4 गुण आहेत. उतारा आहे कथा साहित्य प्रकार परिचय यावरील असेल आणि चौकटीतल्या कृती आहेत. पाहूया आपण. 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. इथे 2 गुण आहेत आणि 2 प्रश्न आहेत. प्रारंभी कथा कोणत्या हेतूने लिहिली गेली ते लिहा आणि कथेची व्याख्या लिहा. हे दोन्ही प्रश्न 2 गुणांच्यासाठी आहेत. प्रारंभी कथा कोणत्या हेतूने लिहिली गेली? उत्तर आहे एखादी शिकवण देण्यासाठी, बोध देण्यासाठी. उतार्यामध्ये उत्तर आलेलं आहे. कथेची व्याख्या लिहा. एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एका विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा होय. 2 गुणांच्यासाठी 2 उत्तरं चौकटीत लिहायची. आपण परिच्छेद वाचूया. प्रारंभी एखादी शिकवण देण्यासाठी, बोध देण्यासाठी कथालेखन केले गेले. इथे उत्तर आलंय. नंतर मनोरंजन करण्यासाठी किंवा एखादा विचार, भावना, चित्ताकर्षक घटना वाचकांपर्यंत पोचवण्यासाठी कथा लिहिल्या जाऊ लागल्या. कथेत घटना असतात, कथानक असते, तिच्यात पात्रे असतात, स्थळ, काळ, वेळ यांचाही उल्लेख कथेत असतो. कथेच्या विषयानुसार तिच्यात विशिष्ट वातावरणही असते आणि समर्पक अशी निवेदन शैलीही असते. कथेतील पात्रांच्या परस्पर संबंधातून निर्माण झालेले ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंतही कथेत असते आणि या सर्वांचा एक उत्कर्ष बिंदूही क्लायमॅक्स असतो कथेत. अर्थात या सर्व घटकांनी युक्त अशा कथेला समर्पक शेवटही असतो. तसेच एक सुयोग्य आणि उत्तम शीर्षकही असते. एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा होय. हे एक उत्तर सापडले चौकटीतलं. अर्थात प्रत्येक कथेत सर्वच घटक असतीलच आणि त्यांचे प्रमाणही सारखे असेल असे म्हणता येणार नाही. एखाद्या कथेत पात्रांना प्राधान्य असेल तर एखाद्या कथेत प्रसंगांना. कधी लेखकाचा दृष्टिकोन अधिक महत्त्वाचा असू शकतो तर एखादी कथा वातावरण निर्मितीचा हेतू लक्षात घेऊन लिहिली जाऊ शकते. तीच गोष्ट विचारांची आणि भावनांची असू शकते. दुसरी कृती किंवा प्रश्न आहे कथालेखनासाठीचे आवश्यक असणारे 4 मुद्दे लिहा. 2 गुण आहेत त्याला आणि उत्तर आहे कथाबीज, कथानक, पात्रचित्रण, वातावरण निर्मिती, पात्रास प्राधान्य, प्रसंग व दृष्टिकोन, महत्त्व, विचार व भावनांना महत्त्व. दुसरी कृती दिलेली आहे. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवायच्या. 4 पैकी 6 गुण आहेत म्हणजे एका कृतीसाठी 3 गुण आहेत. पहिली कृती आहे शोध या कथेतील टॅक्सी ड्रायव्हर या पात्राविषयीचे तुमचे मत लिहा. दुसरी आहे घर सोडण्यामागचा अनुचा विचार तुमच्या शब्दात स्पष्ट करा. तिसरी आहे गावच्या विकास कार्यात अडचणी निर्माण करणाऱ्या लोकांबद्दल तुमचे मत लिहा.
आणि चौथी आहे बापू गुरुजींसारख्या समाजसेवकांसारखे तुम्ही अनुभवलेल्या व्यक्तिमत्वाचे वेगळेपण लिहा. 4पैकी 2 सोडवायच्या आहेत आणि 6 गुण आहेत. पहिली आहे कृती. शोध कथेतील टॅक्सी ड्रायव्हर या पात्राविषयी तुमचे मत लिहा. उत्तर. शोध या कथेतील टॅक्सी ड्रायव्हर हे पात्र मला आवडले आहे. तो साधा सरळ मनाचा सालस वृत्तीचा माणूस आहे. लबाड्या करणे, दाखवेगिरी करणे हा त्याचा स्वभाव नाही. मनाचा सरळपणा हा त्याचा स्थायी भाव आहे. तो दिवसरात्र टॅक्सी चालवतो. त्याला दुपारी जेवायलाही मिळाले नाही. मध्यरात्री तो उसळपाव खातो. असा माणूस पैशासाठी हपापलेला असला तरी समजून घेता येईल, पण तो स्वभावाने सालस आहे हे त्याच्या वागण्यावरून दिसून येते. समाजात प्रतिष्ठा नाही, मानसन्मान नाही हे त्याला ठाऊक आहे. म्हणून बिड्यांनी आपणहून केलेल्या मदतीबद्दल तो त्यांचा अपार कृतज्ञ आहे. अणूची हकीकत ऐकल्यानंतर तो ज्या तऱ्हेने व्यक्त झाला त्यावरून त्याची वैचारिक प्रगल्भता दिसते. सर्वसाधारण नर्स रुग्णामध्ये मानसिकदृष्ट्या गुंतत नाही. अणू तशी नाही. अणूचे हे मोठेपण तो ओळखतो. या टॅक्सी ड्रायव्हरसारखी व्यक्ती विरळाच असते. म्हणून टॅक्सी ड्रायव्हर ही व्यक्तिरेखा मला आवडली आहे. 2. घर सोडण्यामागचा अणूचा विचार स्पष्ट करायचा तुमच्या शब्दात. उत्तर. वपू काळे यांच्या मी माणूस शोधतो या कथासंग्रहातील शोध ही कथा मानवी मनाचा थांग शोधण्याचा प्रयत्न करते. अणू हे कथेतील मुख्य पात्र. अणू ही काहीशी विक्षिप्त आहे. जगाच्या दृष्टीने वेडी असणाऱ्या अणूच्या हृदयात अपार मानवता ठासून भरली आहे. अफाट बुद्धिमत्ता, वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेण्यासाठी लागणारा पैसा, तुफान अभ्यास करण्याची तयारी एवढं भांडवल असतानाही डॉक्टर न बनता ती नर्स बनण्याचा निर्णय घेते. वडिलांच्या सुरक्षित घरात आरामात राहायचे आणि नंतर रीतसर लग्न करून संसार करणे हे तिला मान्य नाही. लग्नापूर्वीची 5 वर्ष ही तिला स्वतःची म्हणून जगायची आहेत. या कालावधीत तिच्या आयुष्यात घडणाऱ्या कोणत्याही निर्णयासाठी ती कोणालाही बांधील नाही. तिच्या मते व्यक्ती नेहमी स्वतः घडवत नाही. प्रत्येकावर कुणाचा ना कुणाचा पगडा असतो. कुणाच्या तरी विचारांची छाया पडलेली असते. अणूला असं वाटतं की स्वतःचा स्वतंत्र मेंदू घेऊन जन्माला आलेला जीव जेव्हा दुसऱ्याचं ऐकतो त्याच क्षणी तो स्वतःचं अस्तित्व, निसर्गानं जगाकडं पाहण्याची दिलेली स्वतंत्र नजर हरवून बसतो. म्हणूनच अणूला जगाकडं पाहताना स्वतःचा चष्मा हवा आहे. प्रत्येक वस्तूचं, घटनेचं, व्यक्तीचं मूल्यमापन करण्यासाठी स्वतःची स्वतंत्र नजर विकसित करायची आहे. समाजात मिसळल्याशिवाय समाज कळत नाही अशी तिची धारणा आहे. तिच्या मते समाज एक व्यक्तीच आहे. या समाज व्यक्तीचं सत्य शोधण्यासाठी ती घरातून बाहेर पडते. नर्सचे प्रशिक्षण घेते आणि मुंबईत येऊन KEM हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून रुजू होते आणि रुग्णसेवा करू लागते. क्रमांक 3. गावाच्या विकास कार्यात अडचणी निर्माण करणाऱ्या लोकांबद्दल तुमचे मत लिहा. उत्तर. उचापती करणारे लोक सर्वत्र असतात असे आता माझे मत झालेले आहे. गडी या कथेत वर्णन केलेली घटना ग्रामीण भागात घडलेली आहे, शिवाय जुन्या काळात घडलेली आहे. पण असे लोक आताही दिसतात आणि शहरात सुद्धा आढळतात. हे लोक नेहमी चांगल्या कामात अडथळे आणतात. काही चांगले घडावे, लोक समर्थ व्हावेत, त्यांचे जीवनमान सुधारावे, सर्वांना शिक्षण मिळावे असे त्यांना वाटतच नाही. सर्व समाज उत्तम जीवन जगू लागला तर त्यांची किंमत नाहीशी होईल अशी त्यांना भीती वाटते. सगळीकडे सतत काहीतरी वाईट घडत राहिले की उचापती लोक दांडगाई करून प्रसंगात घुसतात आणि स्वतःचा फायदा करून घेतात. प्रामाणिक कष्ट करून त्यांना जगायचे नसते, फुकटात पैसा लाटायचा असतो. राजकारणात सध्या अशा लोकांचीच चलती आहे. आपणच या लोकांना ओळखून त्यांना दूर ठेवले पाहिजे, तरच आपला देश सुधारेल. यापेक्षाही वेगळं मत तुम्ही लिहू शकता. 4. बापू गुरुजींसारखा समाजसेवकांसारखे तुम्ही अनुभवलेले व्यक्तिमत्वाचे वेगळेपण लिहा. आता इथे मी समाजसेवक अण्णा हजारेंचं उदाहरण घेतलेलं आहे. तुम्ही दुसरं कोणतंही लिहू शकता. उत्तर. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे देखील बापू गुरुजींसारखे आगळेवेगळे व्यक्तिमत्व आहे. 15 जून 1937 रोजी तत्कालीन मुंबई प्रांतातील हिंगणघाटजवळील भाईघर या छोट्या खेड्यात त्यांचा जन्म झाला. वडील नोकरीवरून निवृत्त झाल्यानंतर संपूर्ण कुटुंब नगर जिल्ह्यात राळेगणसिद्धी या त्यांच्या मूळ गावी परतले. किसन बापूराव हजारे असे अण्णांचे पूर्ण नाव आहे. सुरुवातीला भारतीय सैन्यात जवान म्हणून कामगिरी केलेल्या अण्णांनी निवृत्त झाल्यानंतर स्वतःला समाजकार्यात वाहून घेतले आणि या देशाला पुन्हा एक मोठा समाजसेवक अण्णाच्या रूपात मिळाला. त्यांनी अनेक आंदोलने करून समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी लढा दिला.
औरंगाबादेत सैनिकी प्रशिक्षण घेतल्यानंतर 1963 पासून सैन्यात वाहन चालक म्हणून अण्णांनी कारकिर्दीला सुरुवात केली. 1965च्या भारत-पाक युद्धात अण्णा खेमकरन सीमेवर तैनात होते. 12 नोव्हेंबर 1965 रोजी पाकिस्तानने भारतीय तळावर हवाई हल्ले सुरू केले. त्यात अण्णांचे सर्व सहकारी मारले गेले. सैन्याला रसद पुरविणारा ट्रक चालविणाऱ्या अण्णांच्या कपाळाला एक गोळी चाटून गेली, पण फलटणीतील केवळ अण्णा बचावले. या घटनेने त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. वयाच्या 38व्या वर्षी निवृत्ती वेतनासाठी पात्र होताच त्यांनी सैन्यातील नोकरी सोडली. राळेगणसिद्धी हे अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यातील कायम दुष्काळाला तोंड द्यावे लागणारे गाव. 1975मध्ये राळेगणसिद्धीला परतल्यानंतर संत यादवबाबा मंदिराच्या एका छोट्या खोलीत राहून अण्णांनी समाजसेवेचे व्रत हाती घेतले. गावातच असलेल्या आपल्या घरी अण्णा तेव्हापासून कधीही गेले नाहीत. अण्णांनी गावातील युवकांना संघटित केले, तरुण मंडळाची स्थापना केली. संत यादवबाबा मंदिरात सर्वांना दारू न पिण्याची शपथ देण्यात आली. मद्य पिणाऱ्या तरुणांना मंदिराच्या खांबाला बांधून तरुणांनी फटके मारले. व्यसनाधी राळेगण व्यसनमुक्त झाले. अन्नधान्य बँक गरजू गावकऱ्यांच्या मदतीसाठी 1980मध्ये अण्णांनी यादवबाबा मंदिरातच अन्नधान्य बँक सुरू केली. श्रीमंत शेतकऱ्यांनी दान केलेले धान्य ते गरजूंना द्यायचे. राळेगणसिद्धीला सुजलाम सुफलाम करण्यासाठी अण्णांच्या पुढाकारातून गावकऱ्यांनी श्रमदान केले व छोटी तळी, पाझर तलाव बांधले. 3 लाखाहून अधिक झाडे लावली. त्यामुळे पाणी टंचाई संपली. 1975मध्ये केवळ 70 एकर जमीन कशीबशी सिंचनाखाली होती. अण्णांच्या प्रयत्नातून 2500 एकर जमीन भिजू लागली. हे प्रयोग पुढे महाराष्ट्रभर राबविण्यात आले. गावाच्या विकासाचे अधिकार ग्रामसभेला देण्याच्या मागणीसाठी 1998 ते 2006 या काळात अण्णांनी राज्यभर जनजागृती मोहीम राबवली. सरकारला ग्रामसभा कायद्यात सुधारणा कराव्या लागल्या. सन 2000मध्ये माहिती अधिकाराच्या कायद्यासाठी अण्णांनी राज्यभर लोकचळवळ सुरू केली. त्यामुळे 2003मध्ये महाराष्ट्र सरकारला माहिती अधिकाराचा कायदा करावा लागला. जगण्यासाठी प्रत्येकाची चाललेली धावपळ, राग, लोभ, द्वेष, एकमेकांची फसवणूक हे सारेच पाहून अण्णा अस्वस्थ व्हायचे. आत्महत्या करण्याचा विचारही त्यांच्या मनात यायचा. अशाच उद्विग्न मनस्थितीत असताना दिल्ली रेल्वे स्थानकावर स्वामी विवेकानंदांचे मुखपृष्ठ असलेले एक पुस्तक त्यांनी खरेदी केले आणि ते वाचून त्यांना जीवनाचा अर्थ उमगला. स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी जगण्याचे अपरिमित सुख त्यांनी अनुभवायचे ठरवले. आता हे उत्तर खूप मोठं झालेलं आहे. यातलं काही थोडा भाग लिहिला तरी चालेल किंवा दुसरं वेगळं उत्तर लिहिलं तरी चालेल. विभाग क्रमांक 4 आहे उपयोजित मराठी. त्याला 14 गुण आहेत उपयोजित मराठीला. कृती क्रमांक 4 अ, त्याला 4 गुण आहेत. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवायच्या. 4 पैकी 4 गुण म्हणजे एका कृतीसाठी 2 गुण. 1. मुलाखत घेताना घ्यावयाची काळजी तुमच्या शब्दात लिहा. 2. माहितीपत्रकाची उपयुक्तता स्पष्ट करा. 3. अहवाल लेखन करताना लक्षात घ्यावयाच्या 4 बाबी विशद करा. 4. बातमी आणि वृत्तलेख यातील फरक थोडक्यात लिहा. 4 पैकी 2 सोडवायचे आणि 4 गुण. पहिला प्रश्न, मुलाखत घेताना घ्यावयाची काळजी तुमच्या शब्दात लिहा. उत्तर, मुलाखत हे विषय किंवा उद्दिष्ट यांच्या परिघाबाहेर जाऊ नये यासाठी प्रथम मुलाखत देणाऱ्या व्यक्तीची अधिकाधिक माहिती मिळवली जाते. मुलाखत निमित्ताने प्रश्न तयार केले जातात. मुलाखतीत चुकीचे वा अप्रस्तुत प्रश्न टाळावे. मुलाखत देणाऱ्या व्यक्तीचा अवमान होईल असे प्रश्न विचारू नयेत. प्रश्न क्लिष्ट, अवघड स्वरूपाचे नसावे. विचारलेल्या प्रश्नांमुळे सामाजिक ताणतणाव, संघर्ष निर्माण होणार नाही याबाबतची योग्य काळजी घ्यावी. प्रश्नांची पुनरावृत्ती होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. मुलाखतीसाठी आवश्यक पूर्वतयारी न करता अति आत्मविश्वासाच्या आहारी जाऊन मुलाखत घेण्यास जाणे टाळावे. मुलाखत हा 2 व्यक्तींमधील संवाद असला तरी या संवादात मुलाखत देणाऱ्याला महत्त्व असल्याने मुलाखतकाराने स्वतः खूप बोलणे टाळावे. मुलाखत देणाऱ्या व्यक्तीकडून आवश्यक ती माहिती नेमकेपणाने काढावी. मनमोकळेपणाने त्याला बोलता येईल असे सदैव भान राखणे आवश्यक आहे. मुलाखत पूर्वनियोजित वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रश्नसंख्या मर्यादित असावी. रटाळ, कंटाळवाणे, प्रभावहीन प्रश्न विचारणे टाळावे. मुलाखतीचे गांभीर्य टिकविण्यासाठी मुलाखतीदरम्यान मुलाखतकाराने हास्यास्पद हावभाव करू नयेत. योग्य प्रकारे काळजी घेतल्यास मुलाखत निश्चितपणे चांगल्या प्रकारे पार पडते. 2. माहितीपत्रकाची उपयुक्तता स्पष्ट करा. उत्तर, माहितीपत्रक वाचून झाल्यावरही लोकांनी ते जपून ठेवणे ही उत्तम माहितीपत्रकाची ओळख असते. माहितीपत्रक नवनवीन योजना किंवा सेवा किंवा उत्पादने यांची सविस्तर माहिती ग्राहकांना देत असते. फळफळावळ
आणि भाजीपाला विक्रेते यापासून करोडो रुपयांचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांना माहितीपत्रकाची आवश्यकता असते. पुस्तके, स्टेशनरी, किराणा माल, दिवाळी अंक, घरगुती वापराची उपकरणे, आलिशान गाड्या अशा सर्वच उत्पादनांची माहिती माहितीपत्रकातून मिळत असते. उत्पादनाच्या सोयी संदर्भातील शंकांचे निरसन माहितीपत्रक करीत असते. उत्पादन किंवा संस्था याबद्दल ग्राहकाची सकारात्मक मनोभूमिका तयार करण्याचे काम माहितीपत्रक करीत असते. माहितीपत्रकातून उत्पादनाविषयी विश्वासार्ह माहिती मिळत असल्याने उत्पादनाची वैशिष्ट्ये, वेगळेपण, ग्राहकाला होणारा फायदा या गोष्टी जिथे असतील तिथे माहितीपत्रकाची उपयुक्तता महत्त्वाची असते. 3. अहवाल लेखन करताना लक्षात घ्यावयाच्या 4 बाबी स्पष्ट करा. उत्तर: 1. अहवाल लेखन करणाऱ्या व्यक्तीला त्या विषयाची चांगली जाण असली पाहिजे. 2. घडलेली घटना क्रमानुसार व इत्थंभूत लिहिणे अहवाल लेखनात अपेक्षित आहे. 3. अहवाल लेखनासाठी भाषेवर प्रभुत्व असणे गरजेचे आहे. खास करून सांस्कृतिक कार्यक्रमांचे अहवाल लेखन करताना बोलके व सजीव चित्र उभे करणे आवश्यक असते. तर संशोधनात्मक स्वरूपाच्या अहवालामध्ये योग्य पारिभाषिक शब्दावली आणि वस्तुनिष्ठतेला महत्त्वाचे स्थान आहे. 4. सारांश रूपात लेखन करणे आवश्यक आहे. 5. अति अलंकारिक, नाट्यपूर्ण, अतिशयोक्ती वर्णनपूर्ण वर्णन न करता सहज सोपी नैसर्गिक लेखनशैली असावी. कोणतेही 4-5 मुद्दे तुम्ही लिहू शकता. व्यक्तींची नावे, व्यक्तींची पदे चुकीची देऊ नयेत. घटनाक्रम अचूक असावा. अहवाल लेखन करताना आवश्यक तांत्रिक गोष्टी उदाहरणार्थ मथळा, तारीख, वेळ, स्थळ, प्रमुख पाहुणे, अध्यक्ष, नावे, पदे इत्यादी यांचा विसर पडू देऊ नये. 7. अहवाल लेखनाच्या विषयाचे स्वरूप, वेगळेपण, वैशिष्ट्ये बारकाव्यासहित टिपली पाहिजेत. त्यासाठी अहवाल लेखन करणाऱ्या व्यक्तीकडे सूक्ष्म आकलन शक्ती, निरीक्षण शक्ती असणे गरजेचे असते. 8. अहवाल लेखनात विषयाला विसंगत असलेले स्वविचार असू नयेत. 9. संबंधित कार्यक्रम आणि विषयांच्या स्वरूपानुसार अहवाल लिहिलेला असावा. तो पूर्ण असावा, विस्कळीत असू नये. 10. अहवाल लेखन पूर्ण झाल्यानंतर त्याखाली संबंधित अध्यक्ष व सचिव यांची मान्यता प्राप्त स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. क्रमांक 4. बातमी आणि वृत्तलेख यातील फरक थोडक्यात लिहा. उत्तर: बातमीत घडलेली घटना जशीच्या तशी सांगण्यावर लक्ष असते. वस्तुनिष्ठता हा बातमीचा विशेष मानला जातो. लोकजागृती, लोकशिक्षण हे बातमीत अंगभूत असते. बातमीत मी असत नाही, घटनेचे वास्तवदर्शी रूप बातमी दाखवत असते. बातमी एखाद्या घटना किंवा प्रसंगाचे दर्शनी रूप नजरेसमोर उभे करू शकते. वृत्तलेख बातमीच्या आत सामावलेली माहिती सांगण्याचा प्रयत्न करीत असतो. बातमीत न आलेली नाविन्यपूर्ण, रंजक माहिती वृत्तलेखात वाचावयास मिळते. बातमीतील घटनेमागे असणारे सूक्ष्म धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न वृत्तलेखात केला जातो. वृत्तलेखाचे रूप लालित्यपूर्ण असते. बातमीचे तपशील वृत्तलेखात वाचायला मिळतात. संशोधन वृत्तलेखात महत्त्वाचे असते. बातमीत नसलेल्या नोंदी विस्तृतपणे चित्रित केल्या जातात. प्रश्न क्रमांक आ. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 4 पैकी 2 सोडवायच्या आणि 10 गुण आहेत, म्हणजे एका कृतीसाठी 5 गुण. 1. माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये लिहायची. मुद्दे दिलेले आहेत. सुसंगत वाचूक माहिती, उपयुक्तता व परिणामकारक दक्षता, माहितीपत्रकाची विशेष काळजी व वेगळेपण, आकर्षक मांडणी व भाषाशैली, मनाला भिडणारी शब्दयोजना. आता इथे ज्या रिकाम्या जागा दिसतात इथे एक एक शब्द लिहायचा नाही, हे पुन्हा ध्यानात घ्या. 5 गुणांच्यासाठी उत्तर लिहायचं आहे, त्यामुळे खूप मोठं उत्तर येणार आहे. फक्त या मुद्द्यांना अनुसरून लिहायचं आहे. 2. अहवालाचे स्वरूप व आवश्यकता स्पष्ट करा. हेतू, तारीख, वेळ, समारोप, विविध मुद्दे, आरंभ ते शेवट, क्रमाक्रमाने तपशील, माहिती संकलन, अहवाल लेखनाची आवश्यकता. 3. एखाद्या व्यक्तीची मुलाखत कशी घ्यावी हे खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. मुलाखतीचा प्रारंभ, मुलाखतदात्याचे कार्य, मुलाखतीचा मध्य, प्रश्नांची लवचिकता, मुलाखत, समारोप. 4. वृत्तलेखांचे प्रकार खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. बातमीवर आधारित वृत्तलेख, व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख, मुलाखतीवर आधारित वृत्तलेख, ऐतिहासिक स्थळ, गूढ, विस्मय, नवल यावर आधारित वृत्तलेख. आपण यांचं सविस्तर उत्तर लिहूया. क्रमांक 1. माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये लिहा. उत्तर: माहितीला प्राधान्य. माहितीपत्रकातील माहिती वस्तुनिष्ठ, सत्य व वास्तव असावे. माहिती आटोपशीर, संक्षिप्त व वाचनीय असली पाहिजे. संस्था असल्यास संस्थेशी संबंधित आवश्यक व कायदेशीर बाबींची माहिती माहितीपत्रकात असणे बंधनकारक आहे. माहितीपत्रकात चुकीची व अतिशयोक्ती माहिती नसावी. माहितीची उपयुक्तता. माहितीपत्रकातील माहितीची उपयुक्तता महत्त्वाची. माहितीपत्रक वाचून झाल्यावर ते चुरगाळून फेकून न देता जपून ठेवण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली पाहिजे.
वाचकांच्या जिव्हाळ्याची माहितीपत्रकास उपयोग मूल्य प्राप्त करून देते. माहितीचे वेगळेपण. आपले माहितीपत्रक इतरांपेक्षा वेगळे व वैशिष्ट्यपूर्ण असले पाहिजे. माहितीपत्रकाच्या मजकुरात आणि रचनेत वेगळेपण असावे. इतरांपेक्षा वेगळी, नवी व रोचक अशी माहिती, वेगळा लेआउट, वेगळा आकार व वेगळा दृष्टिकोन माहिती देताना ठेवणे आवश्यक आहे. आकर्षक मांडणी किंवा लेआउट. आकर्षक अशा मांडणीमुळे माहितीपत्रक दिसता क्षणीच ते वाचावेच अशी इच्छा होणे महत्त्वाचे. दर्जेदार कागद, रंगीत छपाई, योग्य असा आकार, लक्षवेधक शीर्षक, ठसठशीत बोधवाक्य अशा अनेक प्रकारे माहितीपत्रक आकर्षक करता येते. संगणक तज्ज्ञ, या विशिष्ट क्षेत्रातले कलाकार, चित्रकार यांची मदत घेऊन माहितीपत्रकाची मांडणी जास्तीत जास्त वेधक स्वरूपात करणे आवश्यक आहे. भाषाशैली. माहितीपत्रक हे केवळ पाहण्यासाठीच नाही तर वाचण्यासाठीही असते. माहितीपत्रक दिसता क्षणी ते वाचावेसे वाटावे यासाठी त्याची भाषा आकर्षक असावी. शब्दयोजना मनाला भिडणारी असावी. लोकांच्या विचार व भावनांना साद घालणारी जिव्हाळ्याची भाषाशैली योग्य परिणाम साधते. दुसरा प्रश्न, अहवालाचे स्वरूप व आवश्यकता. उत्तर. कोणत्याही संस्थेच्या कार्यक्रम किंवा सभेची योग्य पद्धतीने सविस्तर नोंद करून ठेवणे म्हणजे अहवाल लेखन होय. कार्यक्रम किंवा समारंभाच्या प्रत्यक्ष सुरुवातीपासून ते समारोपापर्यंत अहवालात सर्व बाबींच्या नोंदी केलेल्या असतात. अहवालात कार्यक्रमाचा हेतू, तारीख, वेळ, सहभागी व्यक्ती, विचार मांडणी, प्रतिसाद इत्यादी मुद्द्यांचा समावेश असतो. कोणत्याही संस्थेसाठी अहवाल लेखन दस्तऐवज असते. संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी अहवाल लेखन महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. संस्थेचे कार्यक्षेत्र, विषय इत्यादीनुसार अहवाल लेखनाचे स्वरूप वेगवेगळे असू शकते. तसेच संस्थेच्या कार्यक्षेत्रानुसार अहवाल लेखनाचा आराखडा वेगळा असू शकतो. अहवालातील नोंदी अचूक आणि वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या असतात. विश्वसनीयता हे अहवालाचे ठळक वैशिष्ट्य आहे. अहवाल निपक्षपातीपणे लिहिला जातो. वास्तवदर्शी वर्णन हा अहवालाचा आत्मा आहे. अहवाल हा कोणत्याही कार्यक्रमाचा आरसा असतो. कार्यक्रमातील बारीक सारीक गोष्टींची नोंद अहवाल लेखनात घेतली जाते. संस्थेच्या कामकाजात अहवाल विश्वसनीय घटक मानला जातो. संस्थेच्या कार्यक्रमाच्या किंवा सभेच्या नोंदी ठेवणे आवश्यक असते. संस्थेच्या भविष्यकालीन योजना, उपक्रम यासाठी निश्चितच याचा उपयोग केला जातो. अहवालाच्या मदतीने संस्थेचा विकास, परंपरा इत्यादींची माहिती मिळवणे शक्य होते. विविध संस्था, लघुउद्योग ते मोठमोठे उद्योगधंदे आणि ग्रामपंचायत ते महानगरपालिका अशा सर्व ठिकाणी होणाऱ्या घडामोडींना अधिकृतता प्राप्त व्हावी यासाठी अहवालाची गरज असते. एखाद्या क्षेत्रात महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करायचा असेल तर आरंभी त्या संदर्भात योग्य ती माहिती घेऊन अहवाल तयार करणे गरजेचे असते. अहवाल लेखनातून विशिष्ट कामाचे दस्तऐवजीकरण होत असते. भविष्यातील नियोजनासाठी अहवालाचा उपयोग होऊ शकतो. अहवाल जतन करून ठेवणे संस्थेसाठी उपयुक्त ठरते. प्रश्न तिसरा, एखाद्या व्यक्तीची मुलाखत कशी घ्यावी? उत्तर. 1. मुलाखतदात्याचे नाव, वय, जन्मदिनांक, जन्मस्थळ, शिक्षण, कौटुंबिक माहिती इत्यादी प्राथमिक माहिती मुलाखतकाराकडे असणे आवश्यक आहे. तसेच मुलाखतदात्याचा हुद्दा, कर्तृत्व, मानसन्मान, पुरस्कार, लेखन कार्य, वैचारिक पार्श्वभूमी इत्यादीची विस्तृत माहिती मुलाखतकाराकडे असणे महत्त्वाचे असते. 2. मुलाखतीचा विषय, उद्दिष्ट, मुलाखत ऐकणारा, बघणारा, वाचणारा वर्ग व मुलाखतीचा कालावधी यांचाही अभ्यास मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला करावा लागतो. 3. मुलाखतीतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलाखतीच्या विषयाच्या अनुषंगाने बनवलेली प्रश्नावली. मुलाखतीचा उद्देश लक्षात घेऊन मुलाखतकाराला अपेक्षित आणि समर्पक प्रश्नावली बनवावी लागते. 4. मुलाखतीचा कालावधी लक्षात घेऊन प्रश्नांची निवड व क्रम यांचेही नियोजन पूर्वतयारीत करणे गरजेचे असते. 5. मुलाखतकाराचे वाचन चौफेर असावे. केवळ मुलाखतीच्या विषयानुरूप केलेले वाचन पुरेसे नसते. लेखन कौशल्य, संभाषण कौशल्य आवश्यक असते. 6. मुलाखतीचे माध्यम कोणते हे लक्षात घेऊन मुलाखतकाराने पूर्वतयारी करणे आवश्यक आहे. माध्यमे वर्तमानपत्र, नियतकालिक, आकाशवाणी, दूरदर्शन इत्यादी. 7. प्रभावी मुलाखत घेण्यासाठी मुलाखतकाराने मुलाखतदात्याची भेट घेणे हेही पूर्वतयारी करण्यास सुलभ जाते. 8. मुलाखतीसाठी असलेली बैठक व्यवस्था, ध्वनिक्षेपण व्यवस्था, संदर्भ ग्रंथ, चित्रे इत्यादी गोष्टी तपासून घेणे हाही मुलाखतीच्या पूर्वनियोजनाचा भाग असतो. विभाग शेवटचा 5वा, व्याकरण आणि लेखन. व्याकरण आणि लेखनावर 20 गुण आहेत, म्हणजे व्याकरणाचे 10 आणि निबंध लेखनाचे 10. कृती क्रमांक 5 कृती 5वी जी आहे कृतीला आहेत 10 गुण. सूचनेनुसार कृती करा. 1.
योग्य पर्याय निवडा. निशिगंधासारखा निशिगंधच होय. वरील विधानार्थी वाक्याचे उद्गारार्थी वाक्य ओळखायचे 1 गुणासाठी. पर्याय निशिगंध हा निशिगंधच असेल. निशिगंध म्हणजे निशिगंधच. निशिगंधासारखा निशिगंधच कसा? निशिगंध म्हणजे गंध. आणि अचूक उत्तर आहे निशिगंध म्हणजे निशिगंधच. हे दुसऱ्या नंबरचं जे वाक्य आहे ते. पुढे दुसरी कृती आहे सूचनेप्रमाणे सोडवा 1 गुण. पुढील सगळे मार्ग बंदच होते. नकारार्थी वाक्य. होकारार्थी आहे त्याचं नकारार्थी करायचं. उत्तर पुढील एकही मार्ग सुरू नव्हता किंवा एकही मार्ग खुला नव्हता. 2 योग्य पर्याय निवडा 1 मार्कासाठी. पती पत्नी या सामासिक शब्दातील समास ओळखून लिहा. पर्याय कर्मधारय, द्वंद्व, अव्ययी भाव, तत्पुरुष. आणि अचूक उत्तर आहे पती पत्नी द्वंद्व समास. पुढची कृती आहे पावलं पावली या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा. 1 गुण आहे त्याला. त्या समासाचं नाव आहे अव्ययी भाव समास. कृती क्रमांक 3 योग्य पर्याय निवडा 1 गुण. मी हलकेच उठतो या वाक्यातील प्रयोग ओळखून लिहा. पर्याय कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग यापैकी नाही. आणि अचूक उत्तर आहे मी हलकेच उठतो हा कर्तरी प्रयोग आहे. त्याचं कारण पण दिलं इथं. मी हे सर्वनाम स्त्रीलिंगी अर्थाने वापरल्यास क्रियापद बदलते की मी हलकेच उठते, म्हणून हा कर्तरी प्रयोग आहे की कर्त्याप्रमाणे क्रियापद बदललं. पुढची कृती आहे भावे प्रयोग असलेले वाक्य शोधून लिहा 1 गुण. पर्याय आहेत त्यांना आपण जपलं पाहिजे. मी डायनिंग टेबल जवळ येतो. हा संदेश मला पोचवता आला. तुम्ही गाडीतच बसा. आणि उत्तर आहे त्यांना आपण जपले पाहिजे. हे भावे प्रयोग असलेलं वाक्य. चौथी कृती आहे मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. वरील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखून लिहा 1 गुण. पर्याय अर्थांतरण्यास, अनन्वय, अतिशयोक्ती, अपन होते. आणि उत्तर आहे अतिशयोक्ती. चौकट पूर्ण करा 1 गुणासाठी. आहे ताजमहाल एक जगती, तोच त्याच्या परी. या वाक्यातील उपमान ओळखायचं आणि या चौकटीमध्ये लिहायचं आहे. इथे उत्तर आहे उपमान आणि उपमेय एकच आहे ताजमहाल. कृती क्रमांक 5 फितूर होणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायातून ओळखून लिहा 1 गुण. पर्याय दगाबाजी करणे, बोलणी करणे, शरण जाणे, अपमान स्वीकारणे. आणि अचूक उत्तर आहे दगाबाजी करणे. फितूर होणे या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करायचा 1 गुणांच्यासाठी. माझा दात दुखू लागल्यामुळे घसा व जीभ फितूर झाली होती. हे वाक्य लिहा किंवा आणखी तुमच्या मनाने दुसरं वाक्य लिहिलं तरी चालेल. कृती क्रमांक खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर 200 ते 250 शब्दात निबंध लिहायचा आहे. 10 गुण आहेत. 5 पैकी 1 निबंध लिहायचा. 1 निसर्ग माझा सखा. 2 माझा आवडता लेखक किंवा कवी. 3 मी समुद्र बोलतोय. 4 क्रीडांगण बोलू लागले तर. 5 वृत्तपत्रांचे महत्त्व. निबंधाचे विषय पुन्हा पुन्हा रिपीट होत असतात, त्यामुळे बोर्ड परीक्षेला येणारे काही निबंधांची तयारी करून ठेवली तर तुम्हाला निबंधलेखन सहज सोपं जाईल. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर आहेत. ते पाहून घ्या. प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका मागील वर्षांच्या आहेत, पाहून घ्या. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा, परीक्षेसाठीही शुभेच्छा.